गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि विशेष म्हणजे हे बघा, वॉशिंग मशीनचं ड्रम आहे ते आम्हाला विकायचे भंगारवाल्याला. आणि हे सस्पेन्सर पण आहे. तर बघूयात आता किती पैसे देतोय तो. चांगलं जड आहे ते. मला वाटते असेल एक 20 किलो पर्यंत असेल. लेट सी. अरे मला हेल्प कर प्रियंका. ये ले सकते हो क्या? कितना? तो कितना होगा? 50 किलो उठाता हूँ मैं तो. करो करो. सामने आ जाएगा. यस, दैट विल बी बेटर. ये चद्दर जो है 15 रुपए किलो. लेकिन आपका एक ही में मिक्स है दोनों. मिक्स का क्या रेट लगाओगे फिर? 12 लगा देंगे. 15 लगा दीजिए. तो मुझे नहीं मिलेगा मैम. हाँ. ठीक है, देखो कितना वजन है. ओ भाई भाई भाई. हाँ, 8 किलो. कुछ तो गड़बड़ लग रहा है मुझे. देखो आपके सामने. कांटे में. आपके सामने देखो. चलो 100 रुपये बस. 100 रुपये? 10 रुपये किलो म्हणतात ना. नहीं हाँ, टैक्सी हो गया. 500 रुपये मिलेगा. पूरा मशीन का नहीं मिलेगा आपके. नाही, राहू दे, नंतर देऊ मग. राहू दे, नको. क्या हुआ? नंतर देऊ, बाद में. आप बोलो. ॲक्च्युली आयडिया नाही आहे आम्हाला. हां, ठीक, राहू दे, नंतर चेक करू ना परत. एकच भंगारवाला आहे का? राहू दे. हां, 150 रुपये म्हणजे ठीक आहे ना. आयडिया तर आली आपल्याला. अरे पण गेला. थोडंसं ठीक, राहू दे ना घरात. पडून नाही होत. उद्या बघू. ते नाही आपण. वीकडेज बघू. मध्ये येणं नाही. ठीक आहे. मला ते काही एवढं बरोबर नाही वाटलं यार. तू जास्तच ॲटिट्यूड दाखवत होता. आणि रेट थोडंसं यार 14,000 रुपये दिले. ॲटलीस्ट भंगार तेवढ्याला 300-400 तरी मिळायला पाहिजे होते. तो 100 म्हणला. म्हणलं नाही, 150 पर्यंत आलता ना. आला होता तो. पण बघू ना, मला वजन काट्यामध्ये थोडा प्रॉब्लेम वाटला मला. आता बघू, आमच्या घरी जो वजन काटा आहे ना त्याच्यावर करून बघू. 8 किलो भरलं होतं. आता घरात बघू किती किलो भरतंय. माझं वजन आहे 69.4 किलो. आता मी घेतो डोक्यावरती. जियो रे बाहुबली. किती किलो प्रियंका? 83.7. 83.7. किती झाले? 60 किती होतं? 69. 15 किलो आहे. 8 किलो. त्याला डबल टाकत होता आपल्याला. आम्ही आता भंगारवाला आहे आमच्या घराच्या शेजारी, तिकडे घेऊन चाललो याला. कारण बरोबर त्याने 8 किलो दाखवलं आणि घरी येऊन वजन केलं तर 15 किलो भरलं. ते 14-15 जे काय असेल ते. आणि ते शाला डबल करत होतं यार. ते कुठेतरी मला नाही आवडलं. म्हणजे ते वजन काटा पण त्याचा फ्रॉड होताच आणि पैसे पण कमी लावत होता. हे बघा, इथे एक भंगाराचं दुकान आहे. सोड सोड सोड. ठीक है, चल जाओ. अभी आप तो हमें है ना सस्ते में ही निपटा रहे हो. हाँ, यही हो गया अभी. 20 रुपए दे दो. और अभी देखिए इस पे जब चला है इसको मुझे कट करना पड़ेगा तो निकलेगा. ऊपर देखो कुछ. इसका प्रॉब्लम बस यही है कि इधर से फटा है. ये उसको रिपेयर भी कर सकते हैं. देखो नीचे भी प्लेट है ना. हाँ, ये रहता है. ये वाला भी खुलेगा तो निकलेगा. इसको कट करना पड़ेगा. ये प्लेट खुलेगा तभी निकलेगा. काय करायचं? ऊपर नहीं है क्या कुछ? 10 भैया 15 रुपये ही लगा दीजिए. जो आप बोल रहे थे ये लगा दीजिए. 15 × 15. ठीक आहे, चलो. ठीक है, चल चल. 200 रुपये दिले त्याने मित्रांनो आम्हाला. मित्रांनो, प्रियंकाला 50 रुपयाचा प्रॉफिट करून दिला मी. तर 200 रुपये मिळाले.
आणि 15 किलोचे त्यांनी 15 रुपयांनी होत होते 225 रुपये, पण त्याने आम्हाला 200 रुपये दिले. इट्स ओके, पण थोडंसं लिगल वाटलं मला. आणि आता 200 रुपयाची किंमत एवढी जास्त वाटते ना, खूपच वाटते, कारण ती आमची वस्तू मोठी होती ना. हे राहू दे ना, आज लागेल खर्च करायला, सुट्टी आज. तर घे चल, फ्रूट्स वगैरे घ्यावं लागेल आज. अरे जायचं आहे ना आपल्याला. असं शॉपिंगली का बघते प्रियंका माझ्याकडे. तर आले 200 रुपये फायनली त्याचे. मित्रांनो, ते भंगारवाल्याचं कन्क्लुजन हे होतं की त्याने आम्हाला जर स्टार्टिंगला फसवलं नसतं ना, मे बी आम्ही तिथं दिलं पण असतं. पण कसं झालं, तो 8 किलोच म्हणला. मला एवढा डाऊट आला की 15 किलो 20 किलोच वाटत होतं मला एवढं हातात, आणि त्याच्या काट्यावर डायरेक्ट 8 किलो दाखवलं. म्हणजे डायरेक्ट अर्धा काटा त्यांनी हे केलं. मला ते बरोबर नाही वाटलं. की बाबा जे पण असेल ते लिगली सांग ना, जेवढं किलो आहे मग एवढं नाही होणार, एवढ्याच रुपये भाव आहे. भावात काही आपण बोलू शकत नव्हतो, पण वजनात त्यांनी तसं केलं ना, म्हटलं चला घेऊनच आहे. म्हणजे असं आता काही एवढी मोठी गोष्ट नव्हती 50-100 रुपयाची, पण तिथं स्कॅम होतोय कळलं, तिथं थोडंसं मग मला बरोबर नाही वाटत. त्यामुळं मी ते घरी घेऊन आलो आणि दुसरीकडे दिलं.